अमरावती महानगरपालिकांच्या शाळांचे सन 2021-22 हे शैक्षणिक वर्ष येत्या 28 जून पासून सुरू होणार आहे। दरम्यान या शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू करायच्या की ऑनलाईन याबाबतचा निर्णय मात्र त्यावेळेसची परिस्थिती पाहून घेतला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर अब्दुल राजीक यांनी दिली। 28 जून पासून सर्व शाळा सुरू करायच्या आहेत। फक्त असं होईल की परिस्थिती जर चांगली असली तर ते फिजिकली सुरू करता येईल, अन्यथा परिस्थिती जर चांगली नसली तर मागच्या वर्षीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीच्या अनुषंगाने जे शिक्षक मित्र वगैरे जे स्कीम होत्या त्याप्रमाणे ते सुरू करण्यात येईल। आणि 1 ते 5, 1 ते 9 आणि 11वी करिता 50% शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहील आणि 10 आणि 12वीसाठी 100% शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहील। महानगरपालिकेच्या 63 शाळा आहे। 63 शाळांमध्ये जवळपास 8,500 विद्यार्थी असतात। पूर्ण शहरामध्ये 257 शाळा आहेत। तर त्याच्यामध्ये जवळपास 2.5-3 लाख विद्यार्थी असतात। सर्वांना त्या नियमाप्रमाणे जे काही निर्देश आहे त्याच्याप्रमाणे एक वेगळा आदेश निर्गमित करून आम्ही ते सुरू करायला लावू। राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालयाने सर्व शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या नावाने 14 जून रोजी पत्र जारी केले आहे। त्यानुसार 28 जून पासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे। इयत्ता 1 ते 9वी व इयत्ता 11वीच्या 50% शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे। इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तसेच प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी 100% उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे। इयत्ता 10वी व 12वीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून मर्यादित वेळेत सदर निकाल घोषित करावयाचा असल्याने या वर्गातील शिक्षकांची 100% उपस्थिती अनिवार्य आहे। त्यामुळे कोरोनामुळे पुढील सूचनेपर्यंत शाळा बंद असल्या तरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन सूचनांप्रमाणे ऑनलाईन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीतपणे सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे। नव्या शैक्षणिक सत्रांची तारीख निश्चित झाल्याने आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेण्याची ही जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे। महानगरपालिका, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक घरोघरी फिरून तेथील पाल्यांना सरकारी शाळांमध्ये टाकण्याचे आवाहन पालकांना करीत आहे। मात्र कोरोनाच्या स्थितीमुळे या विद्यार्थी शोध मोहिमेत बऱ्याच अडचणी येत असल्याचे गंभीर चित्र आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।